आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीला सरकारने दिलासा देण्याचं काम केलेलं आहे। अखेर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला, त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अर्थमंत्री अजित पवार व त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे सर्व काही नियोजन बघणाऱ्या मंत्री आदिती तटकरे त्या ठिकाणी उपस्थित होत्या। त्याच वेळेस त्यांनी मोठा निर्णय घेतला व लाडक्या बहिणीला मोठा दिलासा दिलेला आहे। तर आता या ठिकाणी बघू शकता, लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे डायरेक्ट आता 1500 प्लस अजून 1500 टोटल 3000 रुपये वाटपासाठी सरकारने यादी जाहीर केलेली आहे। दसरा निमित्त 1500 व दिवाळी भेट म्हणून 1500 टोटल 3000 रुपये हप्त्याची रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता 100% जमा करणार आहोत असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं आहे व त्यांनी आता 15 जिल्ह्यांची यादी तयार केलेली असून या 15 जिल्ह्यात सर्वात आधी पैसे वाटप होणार आहेत। मग 15 जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही सर्व काही बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका, म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती बघायला मिळेल। व प्रत्येकाने अजून एक छोटंसं काम करायचं आहे, आपल्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे। तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगितलं तर तुमच्या जिल्ह्यात कधी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत सर्व काही माहिती आपण देणार आहोत। तर चला आता बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, अखेर लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आली। आपण सरकारने आता निर्णय घेतल्यानंतर काल सांगितलं होतं की लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाला सुरुवात होणार। मात्र काल एवढंच होतं की काल जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर केली नव्हती, किती जिल्ह्यात पैसे मिळणार, कधी मिळणार, आज मिळणार की उद्या मिळणार। मात्र ती माहिती आज जाहीर झालेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 15 जिल्ह्यात आता पैसे वाटप सर्वात आधी होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। जर या 15 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यात तुम्ही राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे जमा होतील, तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये। तर या ठिकाणी बघू शकता, 1500 रुपये प्लस अजून 1500 रुपये टोटल तुमच्या बँक खात्यात 3000 रुपये अशी रक्कम आता जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाहीये व कसलीही चिंता करायची नाहीये। मात्र ही रक्कम सर्वांना मिळणार नाहीये। सरकारने सांगितलेलं काम तुम्हाला एक करावं लागेल, कारण की आता जसं KYC करा म्हणून सांगितलं होतं तशा प्रकारचं जे काम करायचं आहे ते काम पूर्ण केलं तरच तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 3000 रुपये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे व ती पण 100% मिळणार आहे। तुम्हाला कसली काळजी करण्याची गरज पडणार नाहीये। मग त्यासाठी सरकारने कोणतं काम करायला सांगितलंय ते तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यासाठी फक्त हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या बँक खात्यात दसऱ्याचे 1500 रुपये, दिवाळी भेट म्हणून 1500 टोटल 3000 रुपये हप्ता हा 100% जमा झाल्याचा मेसेज येईल, कारण आता सरकार सर्व बहिणींना हे पैसे देणार आहे, म्हणजे देणार आहे असं सरकारने सांगितलं आहे। त्यामुळे काळजी करू नका। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। हे 3000 रुपये मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ते तुम्हाला पुढे सांगतो। त्यापूर्वी आता कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची यादी बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, 15 जिल्ह्यांची यादी सरकारने जाहीर करत सर्व लाडक्या बहिणींना दिलासा दिलेला आहे। तर या 15 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे रक्कम वाटप होणार असून या ठिकाणी यादी आलेली आहे। तर आता या ठिकाणी 3 विभागातील 15 जिल्हे सरकारने जाहीर करत 1500 रुपये, त्यानंतर दिवाळी भेट म्हणून 1500 रुपये टोटल आता 3000 रुपये वाटपाचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले असून या 15 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत। तर चला आता कोणते 15 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हप्ता येत आहे, पुढील सर्व काही यादी आता तुम्हाला दाखवत आहे। आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी बघू शकता, लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आली। ते काय सांगितलं आहे तर बघा, इथे लिहिलं आहे, बहिणीचा दिवाळी दसरा आनंदात जाणार। एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली। राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत। सध्या जर विचार केला तर दसरा तसेच दिवाळी आता प्रत्येक बहिणीची आनंदात झाली पाहिजे असं सरकारने सांगितलं आहे व जास्त पैसे देण्याचं सरकारने ठरवलेलं आहे। सरकारने सांगितलं की आता प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आम्ही 3000 रुपये टाकणार आहोत, म्हणजे टाकणार आहोत असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं व त्यावेळेस सर्व लाडक्या बहिणीला दिलासा दिला। व त्यावेळेस एकनाथ शिंदे म्हणाले की सर्वात आधी आपण 15 जिल्ह्यामध्ये हप्ते वाटप करू व त्यांनी 15 जिल्ह्यांची यादी तयार केली व आता अधिकाऱ्यांकडे पाठवलेली आहे। तर आता अधिकारी जे आहेत ते 15 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात करणार असून आता DBTची प्रक्रिया त्यांनी सुरू केलेली आहे। या 15 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे आता टाकणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर आता त्यांची नावे पण आलेली असून आता आपण नावे पण तुम्हाला सांगत आहोत। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर या 15 जिल्ह्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता हे
3,000 रुपये कोणत्याही क्षणी जमा होतील. जमा झाल्यानंतर मोबाईलवरती मेसेज येईल व तुम्ही लगेच पैसे काढून आणू शकता. त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. तर चला नेमके आता कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी देखील हे पैसे सर्वात आधी वाटप होणार आहेत. व इकडे बघा, जर आता तुम्हाला 3,000 रुपये हप्त्याची रक्कम मिळवायची असेल तर आता सरकारने सांगितलेलं हे काम 2 दिवसाच्या आत पूर्ण करून घ्या, अन्यथा तुम्हाला पैसे मिळायचे नाहीत. 3,000 रुपये पाहिजे असेल तर तेवढं काम तुम्हाला करावं लागणार आहे, अन्यथा फक्त 1,500 हप्ता मिळू शकतो. आता 3,000 रुपये हप्ता मिळवण्यासाठी पहिल्या यादीत नाव येणं गरजेचं आहे. मग पहिल्या यादीत नाव आणण्यासाठी काय करायचं ते आता या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पुढे बघायला मिळेल. त्याकरिता आता फक्त लक्ष देऊन राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा फायदा झालेला आहे. आता त्यांना 3,000 रुपये मिळणार आहे. तर चला आता पैसे वाटप होणारे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे सांगतो. तर या ठिकाणी बघा, आता 15 जिल्ह्यांची यादी आलेली आहे. लक्ष देऊन बघू शकता. सरकारने आता 15 जिल्हे जाहीर केलेले आहेत. तरी ते बघा, सरकारने स्पष्टपणे ते पुढे माहिती दिलेली आहे. तिकडे सांगितलं आहे की आता सरकारने सांगितलं होतं आम्ही मंत्रिमंडळ बैठक घेणार आहोत. त्याप्रमाणे सरकारने मंत्रिमंडळ बैठक घेतलेली असून आता मंत्रिमंडळ बैठक पूर्ण झालेली आहे. लाडक्या बहिणीसाठी निर्णय पण झाला असून यामध्ये 15 जिल्ह्यात सरकारने पैसे वाटपाचे आदेश अधिकाऱ्यांना दिलेले आहेत व त्यांच्याकडे आता यादी पाठवली आहे. बघा, आता मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतला व 15 जिल्ह्यांची नावे त्यांनी आता यादीमध्ये टाकली व ती यादी जी आहे ती आता अधिकाऱ्यांकडे पाठवली. म्हणजे जे अधिकारी पैसे वाटपाचं काम करत असतात, डीबीटीच्या माध्यमातून पैसे जे अधिकारी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात टाकत असतात त्यांच्याकडे त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे. तर आता त्या यादीमध्ये 15 जिल्ह्यांची नावे आहेत. तर या ठिकाणी बघू शकता आता त्यांची नावे जाहीर झालेली असून त्यातील पहिला जिल्हा जालना आहे. तर इकडे बघा, जर तुम्ही जालना जिल्ह्यात असाल तर आता 1,500 कडे बघा, दसरा भेट म्हणून आता सप्टेंबरचा हप्ता जमा होईल. दिवाळीचे पण 1,500 रुपये लाडक्या बहिणीनं तुमच्या बँक खात्यात आता जमा होणार आहे. टोटल रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटपाचा निर्णय आता जाहीर झाल्याने लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळतोय. बघू शकता 15 जिल्ह्यांच्या यादीमध्ये सरकारने आता जालना जिल्ह्याचं पण नाव घेतलेलं असून जालना जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो. सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणींसाठी, माता भगिनींसाठी आलेली आहे. त्यामुळे काळजी व कसली चिंता आता करत बसू नका. तुमच्यासाठी मोठा दिलासा देणारा आनंददायी निर्णय आता जाहीर झालेला आहे. या ठिकाणी बघा, आता जिल्ह्यांची नावे सांगत आहे. 15 जिल्ह्यांची यादी सरकारने पाठवली असून कोणत्या क्षणी आता पैसे जमा होणार आहेत. तर इकडे बघा, जालना जिल्ह्याचा पण नंबर असून या ठिकाणी आता डायरेक्ट 3,000 रुपये डीबीटीच्या माध्यमातून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होतील. आता तुम्ही डायरेक्ट बँकेत जाऊन पैसे काढून आणू शकता. तुम्हाला कसली काळजी व चिंता करण्याची आता गरज पडणार नाहीये. सरकारच्या माध्यमातून मोठा दिलासा मिळालेला आहे. तर या ठिकाणी बघा, दसरा विजयादशमी गोड होणार. तुम्हाला या ठिकाणी बघू शकता एक बॅनर दिसत असेल, यामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की आता दसरा विजयदशमी जी सण आहे हा तुमचा गोड होणार आहे. इकडे बघा, यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात डायरेक्ट 3,000 रुपयांचं गिफ्ट आता प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात सोडण्यात येणार असल्यामुळे एक ना एक प्रत्येक लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळतोय. त्यामुळे लाडक्या बहिणीनं कसलीही काळजी करू नका. तर चला, यादीमध्ये आता जालना जिल्हा आहे. 15 जिल्ह्यांच्या यादीत अजून पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची पण नावे आता बघूयात. तर आता लक्ष देऊन बघा, तुमच्या पण जिल्ह्यांचं नाव आहे का नाही बघायला मिळेल. त्यानंतरचा जिल्हा धाराशिव जिल्हा. आता धाराशिवमध्ये देखील मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण पैसे वाटप करण्यात येणार आहेत. 1,500 रुपये दसरा भेट म्हणून सप्टेंबर हप्ता व दिवाळी भेट 1,500 रुपये टोटल लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये आता जमा होणार असल्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला काळजी करायची नाहीये, कसलीही चिंता करायची नाहीये. धाराशिव जिल्ह्याचा पण आता नंबर लागलेला असून धाराशिव जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्ण पैसे आता वाटप होणार आहेत. 1,500 प्लस 1,500 टोटल 3,000 रुपये अशी रक्कम लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता जमा होणार असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळू शकतो. तर या ठिकाणी बघा, धाराशिव जिल्ह्याचं पण नाव यादीत आलेलं असून धाराशिव जिल्ह्यातील पण प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता हप्त्याची रक्कम जमा होणार आहे. एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये सर्व बहिणीला देण्यात येणार आहेत. सणानिमित्त आता गॅस सिलेंडरची गरज लाडक्या बहिणीला लागत असते हे सरकारला आता लक्षात आलेलं असून सरकारने 830 रुपयांचा हप्ता पण आता याच 15 जिल्ह्यात जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता तुमच्या बँक खात्यात 830 रुपये पण जमा होतील. मात्र आता लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा, सर्वांना 3,000 रुपये पैसे मिळणार नाहीये. तुम्हाला वाटत असेल आता 3,000 रुपये हप्ता सर्वांना मिळतो की काय, मात्र तसं नसून आता प्रत्येक बहिणीला सरकारने सांगितलेले काम करायचं आहे तरच तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपयांची रक्कम जमा होईल व तुमचं नाव पहिल्या यादीत येईल. कारण की आता सरकारने हे काम केलं तर तुमच्या बँक खात्यात पैसे वाटपाचा निर्णय जाहीर केलेला असून आता तुम्हाला पण वाटत असेल की आपल्याला पण 2 हप्त्याचे 3,000 रुपये भेटायला पाहिजे, 1,500 ऐवजी आपल्या बँक खात्यात 3,000 रुपये यायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर आता
फक्त राहिलेला 3 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे 3,000 रुपये मिळवण्यासाठी सरकारने कोणती 2 कामे सांगितली आहेत ती 2 कामे तुम्हाला सांगतो. ती घर बसल्या होऊन जातील. खूप सोपी कामे आहेत. ती जर पूर्ण केली तर डायरेक्ट 3,000 रुपये हप्त्याची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. व आता ती कोणाला मिळणार आहेत व कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होत आहेत सर्व काय तुम्हाला बघायला मिळेल. आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता 100% प्रत्येक लाडक्या बहिणींचा दसरा सण दिवाळी ही आनंदात जाणार असून लाडक्या बहिणीला आता कसली काळजी करायची नाहीये. तर चला पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्हे आहेत पुढच्या पण जिल्ह्यांची लगेच यादी बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता स्पष्टपणे यादी आलेली असून सरकारने ते पुढे सांगितलं. इकडे बघा. आता काळजी करू नका. कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये. एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय आता पैसे जमा झाल्याचा मेसेज कोणत्या क्षणी येऊन जाईल असं ते म्हटलेलं आहे. तर आता जिल्ह्यांची यादी बघा. डायरेक्ट 1,500 प्लस 1,500 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहेत. लाडक्या बहिणीला हे पैसे भेटणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं असून आता लाडक्या बहिणीला काळजी करण्याची गरज पडणार नाहीये. लाडक्या बहिणीसाठी आनंदाची दिलासा देणारी बातमी आता सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला एक चांगला मोठा दिलासा मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो. सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी आता सरकारने आणलेली असून एक मोठा दिलासा आता तुम्हाला मिळत आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला मोठा दिलासा मिळत असल्यामुळे बहिणी खुश झालेल्या आहेत. तर या ठिकाणी बघा. आता काळजी करू नका. 1,500 प्लस 1,500 टोटल 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात आम्ही देत आहोत असं एकनाथ शिंदेंनी सांगितलेलं असल्यामुळे लाडक्या बहिणीची आता चिंता दूर झालेली आहे. तर यामध्ये बघा जिल्ह्यांची यादी त्यांनी पाठवली असून इथे स्पष्टपणे 15 जिल्ह्यांची यादी दाखवलेली आहे. आता तुम्हाला नावं एका मिनिटात वाचून दाखवत आहे. आता लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा. व ते पुढे म्हटले की बघा आता सरकारने सांगितलं आम्ही जास्त रक्कम देत आहोत. त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणीला आता दसरा दिवाळीला दिलासा मिळावा यासाठी सरकारचा मदतीचा हातभार लागावा. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी 3,000 रुपये जाहीर केले आहेत. व या नियमामध्ये तुम्ही जर बसत असाल तर डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात मिळतील. व त्यांनी सांगितलं आहे की जर तुम्ही आता या नियमात बसत असाल किंवा सरकारने सांगितलेलं एक काम पूर्ण करून ठेवलं असाल तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात दसरा भेट म्हणून 1,500 व दिवाळी रक्कम 1,500 टोटल हे सप्टेंबर हप्ता ऑक्टोबर हप्त्याचे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जातील असं त्यांनी सांगितलं असल्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला आता चांगला दिलासा मिळणार आहे. चांगली खुशखबर मिळणार आहे. त्यामुळे आता कोणीही कसली काळजी व आता चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून एक मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे. त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची व दिलासा देणारी खुशखबर देखील आपण म्हटलं तरी काही हरकत नाहीये. पूर्णपणे पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होऊन जाणार आहे. तर चला यामध्ये आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणत्या जिल्ह्यात पुढच्या जिल्ह्यांची देखील आता सविस्तर यादी आपण बघूयात. तर या ठिकाणी बघा. आता पैसे वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा सर्व याद्या स्पष्टपणे जाहीर झालेल्या आहेत. तर या ठिकाणी बघू शकता. आता लाडक्या बहिणींनो पुढील क्रमांकाचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा. या ठिकाणी 1,500 रुपये वाटपासाठी जेवढी रक्कम लागणार होती तेवढी तर जाहीर झालेली आहे. त्यानंतर अजून 1,500 रुपये वाटपासाठी रक्कम जाहीर झालेली असून टोटल आता 200 कोटींच्या जवळपास निधी जाहीर झालेला असून 200 कोटी रुपयांची रक्कम छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पण लाडक्या बहिणीला मिळणार आहे. तुम्ही म्हणत असाल एवढी रक्कम जास्त रक्कम सरकारने काय जाहीर केली त्याचं कारण म्हणजे आता हे 3,000 रुपये तर मिळतील. मात्र गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये 100% मिळणार आहेत. हे आता सर्वांना सरकार देणार असून ही रक्कम जर तुम्हाला पण पाहिजे असेल तर आता फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमचा 100% फायदा होणार असून 830 रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात गॅस सिलेंडरची पण सोडण्यात येणार आहे. तुम्हाला वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे एक आनंददायी निर्णय आता सरकारने लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे. एक सर्वात मोठे दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. त्यामुळे काळजी व कसली चिंता करू नका. आता पूर्ण पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये सरकार देणार आहे. तुम्हाला एक चांगला दिलासा सरकारच्या माध्यमातून मिळत आहे असं देखील आपण बोलू शकतो. तर चला यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं पण नाव सरकारने आता टाकलेलं असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पण सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत. त्यानंतरचे पुढचे कोणते जिल्हे आहेत व कोणत्या 6 बँकेत आता पैसे वाटपाला सुरुवात होत आहे त्या बँकांची पण लिस्ट आता तुम्हाला दाखवत आहे. आता राहिलेला 1 ते 1.5 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 100% तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे. तर चला पुढच्या पण याद्या लगेच बघूयात. तर इकडे बघा आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाच्या याद्या जाहीर झालेल्या आहेत. आता बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये रक्कम आता सोडण्यात येणार आहे. इकडे बघा त्यासाठी तुम्हाला एक काम देखील करावं लागणार आहे. आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे काम अर्जंट करा म्हटलेलं आहे व त्यांनी सांगितलं आहे की काळजी करू नका. असं समजू नका की आम्ही जर हे काम केलं नाही तर आम्हाला पैसे भेटायचे नाहीत, आम्हाला हे काम करता कसं येईल. सरकारने सांगितलंय तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, सर्व काय तुम्हाला सांगणार आहोत. जरी तुमच्याच्याने हे काम लवकर करणं झालं नाही तरी सरकार
सरकारने सांगितलंय तुमच्यासाठी आम्ही थोडा वेळ वाढून देऊ, मात्र तुम्ही हे काम करून घ्या. तुमच्या बँक खात्यात दसरा भेट 1,500, दिवाळी भेट 1,500, टोटल तुमच्या बँक खात्यात 3,000 रुपये रक्कम जमा होणार म्हणजे होणार असं सरकारने सांगितलेलं असून लाडक्या बहिणीला आता दिलासा मिळणार आहे. तर बघा, सरकारने दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यात 3,000 रुपये रक्कम येणार आहे म्हणजे येणार आहे असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. ते म्हटले की बहिणी मागच्या वेळेस नाराज होत्या, त्यांना ऑगस्टचे पैसे उशिरा मिळाले, जुलैचा हप्ता उशिरा मिळाला, त्यामुळे लाडक्या बहिणी चिंतेमध्ये होत्या. मात्र आता लाडक्या बहिणीची ती चिंता आम्ही दूर करत असून लाडक्या बहिणीला आता आम्ही दिलासा देत आहोत असं त्यांनी सांगितलेलं असून लाडक्या बहिणीनं आता तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे जमा होणार आहेत, त्यामुळे काळजी करायची नाहीये. तर चला, यामध्ये आता कोणतं काम करायचंय ते तुम्हाला सांगतो. म्हणजे 3,000 रुपये हप्त्याची रक्कम मिळेल व त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हप्ता जमा होत आहे त्या जिल्ह्यांची पण आता राहिलेली यादी तुम्हाला दाखवत आहे. आता फक्त राहिलेला थोडासा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीनो पुढील क्रमांकाची यादी स्पष्टपणे सरकारने जाहीर केलेली आहे. तर या ठिकाणी बघा, 1,500 प्लस 1,500 3,000 रुपये येणार आहेत. आता यासाठी सरकारने सांगितलेली फक्त तुम्हाला ही 2 कामे आता उरकून घ्यायची आहेत. ही 2 कामे जर केली तर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील. सरकारने मागच्या वेळेस जसं EKYC आणलं होतं, EKYC करायला सांगितली होती, जेणेकरून EKYC केली तरच तुमच्या बँक खात्यात पैसे जमा होतील असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं. त्याचप्रमाणे आता असं अजून एक काम आहे, ते पूर्ण केलं की तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 3,000 रुपये अशी रक्कम जमा होऊन जाणार आहे. त्यामध्ये आता 15 जिल्ह्यात तर सर्वात आधी पूर्ण पैसे वाटप होणार आहेत. त्यासाठी लाडक्या बहिणीनो आता तुम्हाला तर कसली काळजी व चिंता करण्याची गरज पण पडणार नाहीये. लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यात पूर्ण पैसे वाटपाचं काम आता सरकारच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. तर या ठिकाणी बघा, त्यासाठी आता तुम्हाला कोणती 2 कामे करायची आहेत व आता कोणते पुढचे 15 जिल्ह्यात की त्या ठिकाणी पैसे जमा होत आहेत, लगेच आता एका मिनिटात बघूया. तर चला पाहू. आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर या ठिकाणी बघू शकता, पहिलं काम म्हणजे आपलं आधार कार्ड जे असतं ते आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या असं सरकारने स्पष्टपणे सांगितलंय, त्यामुळे काळजी व चिंता करायची नाहीये. हे जर आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केलं तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे 100% जमा होऊन जातील. त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी सरकारने मोठा दिलासा देणारा आनंददायी निर्णय जाहीर केलेला आहे. तर या ठिकाणी बघा, आधार कार्ड तुम्हाला मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे. तुम्ही सेवा केंद्राकडे जाऊ शकता. त्या ठिकाणी त्यांना म्हणायचं आहे आमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का नाही ते एकदा तपासा. जर ते म्हणले लिंक नाही तर तुम्ही लगेच लिंक करून घ्या. त्यासाठी काय खर्च होणार नाही, काय नाही. तुम्ही 30-40 रुपयामध्ये ते काम करून घेऊ शकता. या ठिकाणी बघा, आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक केल्यानंतर काय होईल, तुमचं नाव डायरेक्ट पहिल्या यादीत येईल. बघा, इकडे पहिल्या यादीत जर नाव आलं तर मग तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट 3,000 रुपये 100% मिळणार. आधी सप्टेंबरचे 1,500 मिळतील, त्यानंतर काही तासामध्ये लगेच काही दिवसामध्ये थोडेच दिवस म्हणजे जास्त दिवस लागणार नाहीत, 5-6 दिवसात लगेच तुम्हाला अजून 1,500 टोटल 3,000 रुपये सरकारकडून 100% मिळणार आहे. तर यामध्ये बघू शकता, सरकारने आता दिलासा देणारा निर्णय प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी घेतलेला आहे. तर इकडे बघा, आता एक महत्त्वाची माहिती म्हणजे पुढचे कोणते जिल्हे आहेत त्यांची नावे तुम्हाला 10 सेकंदामध्ये आता वाचून दाखवतो. तर इकडे बघा, पुढील क्रमांकाचा जिल्हा या ठिकाणी जाहीर झालेला आहे, सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यात एक आता पूर्ण पैसे सर्वात आधी वाटप होणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्ण रक्कम जमा होऊन जाईल. त्यामुळे काळजी करायची नाहीये, कसली चिंता करायची नाही असं सरकारने सांगितलेलं असून सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता टोटल रक्कम जमा होत आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा मिळतोय असं देखील आपण बोलू शकतो. त्यामुळे आता लाडक्या बहिणीची चिंता संपलेली असून पूर्ण रक्कम वाटपाचे आदेश मिळालेले आहेत. तर लाडक्या बहिणीनं अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे त्यांची पण यादी आलेली आहे. तर या बघा, यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे लाडक्या बहिणीनो लातूर जिल्हा. या ठिकाणी 1,500 रुपये सप्टेंबरची रक्कम, त्यानंतर 1,500 रुपये आता ऑक्टोबरची दिवाळी भेट म्हणून रक्कम, टोटल ही 3,000 रुपये आता तुमच्या बँक खात्यात येऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये, कारण सरकारने आता तुमच्यासाठी मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय स्पष्टपणे जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणी आता एक दिलासाच्या वातावरणामध्ये आहेत. त्यामुळे आता काळजी करायची नाहीये. पूर्णपणे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती सरकार सोडत आहे. आता हे पैसे जमा झाले की मोबाईलवरती मेसेज येतील. मेसेज आला की तुम्ही समजून जायचं आपल्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारने सोडलेला आहे. तर लाडक्या बहिणींनो अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार सर्व काही यादी पुढील व्हिडिओमध्ये येणार आहे. पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. धन्यवाद.